सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी पूर्वा पाटील मॅडम असते ती आता त्या याला सांगते जयदीपला की तू लवकरात लवकर टपरी बंद कर, नाही तर तुझ्या मित्रासारखं तुझे पण हाल करेल मी, बघ नाही तर मी काय करेल असं म्हणत असते. त्याच्यामुळं आता पप्या पण आता त्याची टपरी बंद करत असतो. तर इकडे आता जो सत्य आहे तो जेलमध्येच असतो. मंजू इकडे सत्याचा रात्रभर विचार करत असते. ती म्हणत असते की खरंच सत्याचं कसं होईल, माझा सत्यासाठी किती करतो आणि ह्या पूर्व पाटील मॅडममुळे कायच होऊन बसले सगळं, असं विचार करत असते. आणि तिथे आता तिथे झोप लागते तिला. रात्री रात्री ती टेरेसवरती सगळ्या सत्याच्या जुन्या आठवणी आठवत तिथेच तिला झोप लागून जाते. तिला सगळं पहिले आठवत असं सत्याने तिथे कसं डिनर ते केलं होतं हे सगळं तिला आठवतं. आणि आता ती तिथे झोपते. आता सकाळी सकाळी तिला तिथे झोप लागलेली असते, ती लवकर उठतच नाही. तर आता याच्या मम्मी साहेब आहेत त्या म्हणतात की नेबरट कुठं गेली, रूममध्ये नाही, कुठंच नाही आहे, कुठं गेली असेल ही लेमरट, असं म्हणत असते. आणि म्हणते की आता काय करू मी या नेबरटला, असं म्हणत असते. तेवढ्यात आता लगेच सपना आणि मम्मी साहेब टेरेसवरती बघायला येतात. तर ते म्हणजे झोपलेली असते. मम्मी साहेबांना आता पाणी घेऊन येतात आणि म्हणतात काय ग नेबरट, अजून झोपली आहे का तू, तुला उगाच नेबरट नाही म्हणत मी, सकाळ झाली आहे तरी अजून झोपून राहिली आहे तू, काही वाटतं की नाही तुला, उठायचं लवकर तर. मॅडम झाली की नाही झोप, घरातली कामं कोण करणार आहे, मोलकरीण ह्या घरची मालकीन नाही, मालकीन असल्यासारखं वागू नकोस, असं म्हणतात. आणि आता लगेच मंजू म्हणते की मंजू तिला झोपेला असे फुल त्याच्या अंगावरती ते आता गार पाणी ओततात. म्हणतात की बस झालं एवढं की टँकर आणून अजून होता येईल तुझ्या अंगावर पाणी. तर मंजू म्हणते हो मम्मी साहेब काय करताय तुम्ही. तर आता लगेच त्या मंजूचा हात पकडतात, म्हणतात चल खाली कामं करायला. तर मंजू म्हणते माझा हात सोडा मी येते मम्मी साहेब, असं म्हणते. आणि आता मम्मी साहेबांना तिला खाली घेऊन येतात. आता मंजू आवरत असते तिकडं. तर इकडे आता जी पूर्वा पाटील मॅडम आहे ती सत्याला म्हणत असते काय सत्यजित सुर्वे, आज तुमच्या मित्राची टपरी उडेल दिसत नाही, तुम्हाला चहा प्यायचा का कॉफी, आम्हाला लांबून आणावं लागेल ना, पण त्याच्यामुळे आम्हाला वेळ लागेल, गार होईल ना, त्याच्यामुळे विचारताय. ते सत्य म्हणून तुम्हाला काहीच नको आहे. तर ते म्हणतात की असं काही करताय. तर आता लगेच म्हणते की तुमच्या मित्राची टपरी बंद पडली बघितली नाही का, अहो तुम्हाला माहिती का तो पण घाबरला असेल, त्याला वाटलं असेल नको आतमध्ये जायला, त्याला वाटलं तो घाबरला असून म्हणलं असं जेलमध्ये जावं लागेल नाही सत्याच्या नादी लागलो तर, त्याच्यामुळे त्याने टपरी बंद केली असणार आहे असं म्हणतात. तर आता लगेच सत्या म्हणतो पप्पाने का टपरी बंद केली असेल पण, तर त्याच्या मनामध्ये असा विचार येतो. तर आता इकडं सत्या म्हणत असतो की असं होऊच शकत नाही. तर आता लगेच ती म्हणते की मग तुझा मित्र घाबरलाय नाही तर तुला यावं लागलं असं त्याला इथं, तुला दिलं असं त्याने मग इथं येऊन काय आहे तुला काय वाटतं. तर आता लगेच म्हणतो की काय अहो तुझ्यासोबत त्याला जेलमध्ये राहावं लागलं असतं, एकमेकाला तुम्हाला कंपनी द्यावं लागली असती ना त्यामुळे, असं म्हणत असतात. तर आता इकडं जी मंजू आहे ती आवरते सगळं आणि किचनमध्ये स्वयंपाक बनवण्यासाठी येते. ते स्वयंपाक बनवायला लागते. आणि आता तिथे गॅस संपलेला असतो. मम्मी साहेबांनी ते सगळं करतात मुद्दाम, त्यांना माहिती असतं गॅस संपलेला आहे. आणि चुलीमध्ये पण ते आता वल्लं सरपण घालून ठेवतात. मंजूला म्हणतात की हे बघ गॅस संपलाय म्हणून काय घरातल्यानी उपाशी राहायचं आहे का, चुलीवर स्वयंपाक बनव, चल चल सगळा स्वयंपाक चुलीवर बनव. मंजू म्हणते हो मम्मी साहेब कसं बनवणार एवढा स्वयंपाक चुलीवरती, ऊन बघितलं का बाहेर किती ऊन आहे. तर आता मम्मी साहेब म्हणतात मी काय करू मग, चल स्वयंपाक बनव बाहेर चुलीवर. मंजू बाहेर सगळं घेऊन येते, चूल पेटवते पण तिच्याकडून चूल पेटवलं जात नाही. ती म्हणते की आता काय करू. मम्मी साहेबांनी त्यांनी मुद्दामून चूल पेटू नये म्हणून मग चुलीमध्ये ओले लाकडं घालून ठेवले वाटतं, त्यामुळं चूल पेटत नाहीये. तर आता मंजू म्हणते आता मला काहीतरी डोकं लढावं लागेल. मंजू मोठे उठते किडा 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 किडा, लय मोठा किडा आला असं म्हणत असते. आणि आता सगळेजण घाबरतात. मम्मी साहेबांचं सपना खूप घाबरतात. ते म्हणतात की किडा, त्या दोघी लांब लांब पळायला लागतात. आणि तेवढ्यात मंजू आता चुलीतलं ओलं सरपण काढते आणि त्याच्यामध्ये वाळलेलं सरपण घालून चूल पेटवते आणि स्वयंपाक बनायला लागते. तर आता त्या मम्मी साहेबांना त्या पूर्ण घाबरून गेलेल्या असत्या, त्या बाजूलाच थांबत्या. तर आता लगेच ते आता गेली का नाही ते अजून सांग बरं. तर आता त्यांचं गेले तो किडा, या इकडं मम्मी साहेबांना त्यांना बोलवते. आणि आता मम्मी साहेबांना तिकडे येतात. तर आता लगेच मंजूला स्वयंपाक बनवायला सांगतात आणि ते आता घरात निघून जातात. नंतर स्वयंपाक बनवून झाला का आम्हाला सांग मग. आणि आता त्या घरात येतात. तर इकडे आता ज्या पूर्वा पाटील मॅडम आहेत त्या आणि त्यांचे साहेब मंजून त्यांच्या घरी येतात. घरी आल्यावरती आता ते तिथे येतात आणि मम्मी साहेबांना त्यांना बघतात. ते म्हणतात की तुम्ही, तर त्यानंतर पूर्वा मॅडम तुम्ही, अहो तुम्ही काय घेणार, चहा कॉफी या तुम्ही, अहो आम्हाला खूप भारी वाटलं अचानक इकडे, असं म्हणत असतात. आणि आता लगेच ते साहेब तिथे आतमध्ये येतात, तिथे बसतात. ते म्हणतात की ह्या मॅडम कुठे, बोला वाघमारे मॅडमला. त्यानंतर वाघमारे मॅडमला. तर आता ते म्हणतात आमच्या संग नाही बोलायचं का. तर त्यांच्याकडे एक आम्ही त्यासाठी आम्ही इथे आलोय. आणि आता त्यांना बोलवायला सांगतात. ते आता तिथे लगेच घेऊन मंजूला बोलवायला जाते मम्मी साहेबांच्या. तर इकडे आता जी मंजू आहे ती मंजू आता तिथे तिचं आवरत असते. तेवढा तिकडून सत्या भारती मावशीकडून फोन घेतो आणि मंजूला कॉल करतो. मंजू म्हणते सत्य बोला ना भारती मावशी. तर तेवढं तिकडून सत्या बोलतो. मंजू म्हणते सत्या तू भारती मावशीच्या फोनवरून फोन केलाय का.
तर मंजूला खूपच आनंद होतो. मंजू म्हणते की हो. तर आता लगेच दोघंजणं खूप बोलत असतात. सत्य म्हणत असतो, वाघमारे खरंच मला तुमच्याशी एक दोन शब्द ऐकायचे होते ना, त्यासाठी फोन केला. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.